केंद्राच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी केंद्र शासनाच्या वतीने 2 टप्प्यात जनगणना राबवण्यात येत असल्याची माहिती जनगणना सहाय्यक निर्देशक वीरेंद्र दीक्षित यांनी दिली। संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी निर्धारित वेळेत आणि अचूकतेने काम पूर्ण करावे असे त्यांनी स्पष्ट केले। जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे जनगणना संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने 4 ते 6 मार्च दरम्यान 3 दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यालय आयोजित करण्यात आले। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त नंदू परळकर, कोल्हापूर मनपाचे उपायुक्त परितोष कराळकर आदी उपस्थित होते। पहिला टप्पा 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान तर दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडणार आहे। माहिती संकलनात पारदर्शकता राखावी, पुनरावृत्ती टाळावी आणि चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते असा इशाराही यावेळी देण्यात आला। नगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी भागाची माहिती विशेष दक्षतेने तपासण्याची सूचनाही देण्यात आली। जनगणना ही केवळ औपचारिक नसून विकास नियोजनाचा भक्कम पाया असल्याचे अधोरेखित करण्यात आले।